गोव्याजवळ बुडणाऱ्या एका बोटीला नौदलानं तसंच कोस्टगार्डनं एका संयुक्त ऑपरेशनमध्ये वाचवलेलं आहे। या बोटीवरील सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात देखील कोस्टगार्डला यश आलेलं आहे। गुजरातमधून कांडला बंदरातील ही बोट होती जी कारवारकडे निघालेली होती। या बोटीतून 14 जण प्रवास करत होते। बोटीतील पाणी बाहेर काढण्यात बऱ्यापैकी यश आले असून बोट आता बचाव दलाच्या बोटींसोबतच कारवारच्या दिशेनं रवाना झालेली आहे। आपण रात्रीच्या या थरारक ऑपरेशनचे फोटो बघतोय। मयंक भागवत यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। मयंक, काय झालं होतं नेमकं? श्रीरंग, MV इन्फिनिटी 1 नावाची जी बोट होती ही गुजरात कडून कारवारच्या दिशेने जात असताना बहुधा खोल समुद्रामध्ये या बोटीमध्ये अचानक पाणी शिरायला सुरुवात झाली। हे पाणी कशामुळे या बोटीत शिरलं याबाबत अजूनही काही माहिती मिळालेली नाही। मात्र पाणी शिरल्यानंतर लगेचच एक संदेश कोस्टगार्ड आणि नेव्हीला देण्यात आला। त्याच्यानंतर कोस्टगार्ड आणि नेव्हीने एक जॉईंट ऑपरेशन केलं, ज्या जॉईंट ऑपरेशनमध्ये MV इन्फिनिटी 1 या जहाजावरच्या सर्व खलाशांना वाचवण्यात आलं। मात्र हे जहाज जे आहे ते आपल्यावरती असलेल्या मालासकट डुबून जात असताना त्या ठिकाणी 4 ते 5 पंप नेव्ही आणि कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांकडून बोटीमध्ये लावण्यात आले, जेणेकरून बोटीमधलं साचलेलं पाणी हे बाहेर काढून टाकता येईल। आणि काल रात्री जवळपास 8 ते 10 तासांच्या ऑपरेशन नंतर या बोटीमधलं पाणी आता बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ही बोट खलाशांसह पुन्हा एकदा कारवारच्या दिशेने कोस्टगार्ड आणि नेव्हीच्या बोटींसोबत रवाना झाली आहे। धन्यवाद मयंक, तू दिलेल्या माहितीबद्दल।